संभाजी ब्रिगेडने जे पेरलं तेच उगवलं. ब्रिगेडने हिंसाचाराचं सामान्यीकरण केलं. प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यावर हाकेंची प्रतिक्रिया. मंत्र्यांच्या दबावाखाली ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांवर पोलिसांनी खोटे आरोप केले. खासदार संजय राऊतांची पोलिसांवर टीका. विरोधकांचे आमदार फोडण्यासाठी पोलिसांचा वापर. नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांवर भाजप प्रवेशासाठी गुन्हे दाखल. कोणाच्या दबावाखाली गुन्हे दाखल? संजय राऊतांचा पोलिसांना सवाल. भाजप आमदार जोरगेवारांकडून साहित्य पेटवून देण्याची भाषा. किशोर जोरगेवारांचा ठेकेदाराला धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल. अखेर आमदार निवासाचं कॅन्टीन पुन्हा सुरू. दर्जा सुधारण्यासाठी कॅन्टीन मालकाला 2 आठवड्यांचा वेळ. गुणवत्ता सुधारली नाही तर पुन्हा कारवाईचा इशारा. आगामी पालिका निवडणुकीसाठी आरएसएसची तयारी. भाजप प्रदेश कार्यालयात भाजप आणि संघाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह संघातील काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित. छत्रपती संभाजीनगरातील बालगृहात अनुचित प्रकारानंतर नीलम गोऱ्हे यांनी घेतली बैठक. देखरेख यंत्रणा अधिक बळकट करण्याबाबत केलं आश्वस्त. यवतमाळमध्ये बच्चू कडूंवर गुन्हा दाखल. समारोप सभेवेळी 3 तास दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाल्यानं गुन्हा दाखल. मनसेसोबत युतीबाबत टप्प्याटप्प्यानं प्रक्रिया सुरू. मनसेशी युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य. अनौपचारिक गप्पांदरम्यान उद्धव ठाकरेंचं मोठं विधान. सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली बैठक. रेल्वे अपघात टाळण्यासाठी बैठकीचं आयोजन. दुपारी 4 वाजता विधान भवनात होणार बैठक. पुणे इथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ करा. आमदार विक्रम पाचपुते यांची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी. माजी आमदार संजय जगताप उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार. त्यापूर्वी संजय जगतापांनी मुंबईत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप नेत्यांची भेट घेतली. सुनील बागुल आणि मामा राजवाडेंना मोठा दिलासा. दोघांवरील गुन्हे तक्रारदाराने घेतले मागे. दोघांकडून मारहाण झालं नसल्याचं तक्रारदाराकडून स्पष्ट. दोन्ही नेत्यांचा भाजप प्रवेश लवकरच होण्याची शक्यता. निवडणुकीत भाजप नंबर 1 चा पक्ष ठरला पाहिजे. वर्षावरील बैठकीत फडणवीसांच्या आमदारांना सूचना. तुम्हाला पूर्ण ताकद मी देणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सूचना. पालकमंत्री नसल्यानं रायगडच्या विकास कामांवर परिणाम. खासदार सुनील तटकरेंची अप्रत्यक्ष कबुली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील. सुनील तटकरेंकडून अपेक्षा व्यक्त. पुण्यात उद्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या काँग्रेसची बैठक. पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं मनोधैर्य टिकवण्यासाठी बैठक. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची महत्त्वाची बैठक. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनासाठी पक्षाची रणनीती ठरणार. महाविकास आघाडीच्या आमदारांची विधान भवनात बैठक. पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवसाची ठरणार रणनीती. सरकारमधील मंत्र्यांचे व्हिडिओ वादग्रस्त वक्तव्य याबाबत विरोधक सरकारला घेरणार. शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक. वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये दुपारी 3 वाजता बैठकीचं आयोजन. बैठकीत शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार. महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक. महामंडळाचे वाटप, शासकीय नियुक्त्या, समित्यांचं वाटप आणि इतर मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता. काँग्रेसच्या वतीनं आज मीरा रोडमध्ये आम्ही मराठी आम्ही भारतीय भाषा संवाद कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार. विजय मेळाव्यात भडकाऊ भाषण केल्याचा आरोप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची पोलीस महासंचालकांना पत्रातून मागणी. प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचा सांगलीत संभाजी ब्रिगेडसह सामाजिक संघटनांकडून निषेध. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शनं करत हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी. प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल. आरोपी दीपक काटे आणि भवानीश्वर शिरगिरे यांना अटक. महाराष्ट्रात भाजप आणि महायुती सक्षमपणे काम करताय. मराठीचं हितही महायुती सक्षमपणे सांभाळते. आमदार अतुल भातखळकरांचं वक्तव्य. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले किंवा नाही आले, विधानसभेप्रमाणेच पालिका निवडणुकीतही निकाल लागणार. अतुल भातखळांचा विश्वास. राज्यात जनसुरक्षा सोबत धनसुरक्षा कायदा आणला पाहिजे. एमपीडी कायद्यात अनेक त्रुटी. सुधीर मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण. महसुलाच्या नावाखाली 328 मद्य परवाने दिले जाणार. आमदारांना दारूची दुकानं वाटण्याची ही रचना. अंबादास दानवेंचा आरोप. महाविकास आघाडी याचा विरोध करणार. दानवेंचा इशारा. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचं लक्ष नाही.
सरकार आल्यापासून 8,000हून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या. जनता सरकारला योग्य धडा शिकवेल, अंबादास दानवेंची टीका. आमदार उपहारगृहाचं कंत्राट सरकारने नवीन व्यक्तीला द्यायला हवं होतं, मात्र परवाना संपल्यानंतरही सरकारने कंत्राट त्याच व्यक्तीला दिलं, अंबादास दानवेंची टीका. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या राजकीय भूमिका वेगळ्या, ते एकत्र आले तरीही स्थानिक स्वराज्य संस्था महायुतीच जिंकेल, चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास. तुकडेबंदी कायदा रद्द करण्याच्या सरकारचा निर्णय, अधिवेशन संपण्याआधी एसओपी काढून नवीन नियमावली जाहीर करणार. नागरिकांना घरबसल्या नोंदणी करता येईल अशी प्रणाली सुरू करणार, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचं समर्थन करत नाही, अशा प्रकारचा हल्ला योग्य नाही, चंद्रशेखर बावनकुळेंनी आरोप फेटाळले. हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली, आपण कोणत्याही पोलिसांना फोन केला नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती. म्हाडाच्या घरासंदर्भात आमदारांसाठी वेगळा नियम नाही, सर्वसामान्यांना असलेलीच किंमत आमदारांनाही असेल, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य. कुर्ल्यातील अनधिकृत हॉटेलच्या मुद्द्यावर विधानसभेत चर्चा. अनधिकृत बांधकामांना 351 नोटीस बजावल्या, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती. अनधिकृत बांधकामांवरील कारवाई प्रक्रियेत बदल करण्याची गरज, मिसाळ यांची मागणी. लाडकी बहिणीच्या मुद्द्यावरून विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, फलक हातात घेत घोषणाबाजी. कॅन्टीनचं कंत्राट मराठी माणूस किंवा बचत गटाला मिळायला हवं होतं, 4ही ठिकाणचं कंत्राट बाहेरच्या लोकांना दिलं जाणं हा संशोधनाचा विषय, अमोल मिटकरींची टीका. राज्यातील महसूल वाढीसाठी तब्बल 10 वर्षांनी मद्य परवाने दिले जाणार, ते अधिकृतच असतील, अमोल मिटकरींचं वक्तव्य. विधानसभेत नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भ्रष्टाचार झाल्याचा भाजप आमदारांचा आरोप. समिती बरखास्त करून प्रशासक नेमण्याची आमदार प्रवीण दटके आणि कृष्णा खोपडे यांची मागणी. पणन मंत्री जयकुमार रावल यांचं कारवाईचं आश्वासन. पुणे पालिकेचा मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी सिंहगड इन्स्टिट्यूटवर कारवाई. एकूण 345 कोटी रुपयांचा कर थकीत. इन्स्टिट्यूटच्या 49 कार्यालयांवर कारवाई. विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या सीआयडीच्या संथ तपासावर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी. ज्ञानराधा मल्टीस्टेट विरोधात बीड जिल्ह्यात 87 गुन्हे दाखल. या संदर्भात मुख्यमंत्र्यांची विधान भवनात बैठक. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स परिसरात छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार. विधानसभेत मुख्यमंत्र्यांची घोषणा. बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज. गणपतीसाठी कोकणात 5,000 जादा बसेस धावणार. 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान जादा गाड्या सोडणार. एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांची माहिती. मुंबई मेट्रो ट्रेनच्या फेरीत वाढ. 3 नवीन ट्रेन सेटसह 21 अतिरिक्त फेऱ्या. नियमित 350 फेऱ्या होणार. वाढत्या प्रवासी संख्येची गरज लक्षात घेऊन बुधवारपासून मेट्रो सेवांमध्ये वाढ. उद्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा होणार. प्रक्षाळ पूजेनंतर विठुरायाचं दर्शन 24 तासांसाठी बंद. कोल्हापूरची नेमबाज राही सरनोबत 8 वर्षे पगारापासून वंचित. जागतिक स्तरावर देशाचा झेंडा फडकवूनही पगारापासून वंचित. शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आमदार अमित गोरखे यांनी प्रश्न उपस्थित केला. मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू. मध्य रेल्वेवरील वाहतूक 15 मिनिटं उशिरानं. हार्बर मार्गावरील वाहतूक 15 मिनिटं उशिरानं. नाशिक गुजरात अंबिका नदीवरील पुलाची दुरवस्था. गुजरात सरकारकडून जुन्या पुलांचं करण्यात आलं ऑडिट. ऑडिटनंतर रस्ता अवजड वाहनांसाठी बंद आहे. चंद्रपुरातील 56 गटांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर. केवळ एका गटात बदल तर इतर प्रस्थापितांना दिलासा. छत्रपती संभाजीनगरमध्ये गावगुंडांचा धुमाकूळ. विठ्ठलनगर परिसरात 5 ते 7 वाहनांची तोडफोड. नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण. कल्याण डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारत प्रकरणी इमारतीमधील रहिवाशांचा आझाद मैदानात धरणे आंदोलन. रहिवाशांना घरे रिकामी करण्यासाठी पालिकेची पुन्हा नोटीस. टेस्ला इलेक्ट्रिक कार कंपनीचं देशातलं पहिलं शोरूम मुंबईत सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री प्रताप सरनाईक उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित. देशातील स्मार्ट कारचं शोरूम महाराष्ट्रातही. महाराष्ट्र आणि मुंबईकरांसाठी ही मोठी गोष्ट. ईव्ही उत्पादनासाठी महाराष्ट्राला पसंती. मुख्यमंत्र्यांकडून आनंद व्यक्त. नांदेडच्या इस्लामपूर येथील
सहस्त्रकुंड धबधब्यावर पोलिसांचा पहारा. धबधब्यावर पर्यटकांची स्टंटबाजी पाहता सुरक्षेसाठी पोलिसांकडून दक्षता. छत्रपती संभाजीनगरात आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी घेतली जिल्हाधिकारी आणि परिषदेच्या सीईओंची ऑनलाईन बैठक. निवडणुकीचा घेतला आढावा. मुंबईच्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा. 1.5 लाख जणांवर कारवाई. 3,11,00,000 रुपयांचा दंड वसूल. पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पोलखोल. सुकेळी खिंडीजवळ साचलं पाणी. वाहन चालक त्रस्त. धाराशिवमध्ये एकाच दिवशी 15 लाखांहून अधिक वृक्ष लागवडीचा रेकॉर्ड होणार. QR कोडच्या माध्यमातून होणार वृक्षांची नोंद. कोल्हापूरमध्ये पालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन. 2 महिने पगार न झाल्यामुळे कर्मचारी आक्रमक. गोंदियात रस्त्याला 3 महिन्यातच भगदाड. पहिल्याच पावसाळ्यात वाहून गेला रस्ता पुन्हा दुरुस्त करण्याची स्थानिकांची मागणी. पुण्यातील शिवनेरी, राजगड आणि लोहगड किल्ल्यांचा संवर्धन विकास आराखडा तयार केला जाणार. वारसा यादीत समाविष्ट या किल्ल्यांवर पर्यटन वाढवण्यासाठी प्रशासन पुढाकार घेणार. होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचार करण्यास स्थगिती विरोधात होमिओपॅथी डॉक्टर आक्रमक. स्थगिती न उठल्यास राज्यभरातील 1 लाख डॉक्टर आझाद मैदानात आंदोलन करणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये सीए फर्मवर आयकर विभागाची धाड. आयकर विभागाची सोमवारी देशभरात 150 पेक्षा अधिक ठिकाणी धाड. मुंबईतील धरणांमध्ये गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी मुबलक पाणीसाठा. मुंबईच्या धरणातील पाणीसाठा 75.79% धरण भरल्यानं मुंबईकरांना मात्र दिलासा. सोलापुरातील शिरवळ धुबधुबी प्रकल्पात उजनी धरणाचं पाणी. आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते जलपूजन. बुलढाण्यातील तहसील कार्यालयात नायब तहसीलदाराची भरती न केल्यामुळे नागरिकांना त्रास. कार्यालयात केवळ तहसीलदाराची नियुक्ती. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड शहर देशात अव्वल. दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्काराचं वितरण होणार आहे. कराड पालिकेनं सलग 6व्यांदा पुरस्कार पटकावलाय. ई बाईक टॅक्सी विरोधात आज मुंबईत आंदोलन. पुण्यातून 2000 चालक आंदोलनात सहभागी होणार. मुंबईतील आझाद मैदानावर होणार आंदोलन. कबुतरांसाठी नागरी वस्ती बाहेर उद्यान उभारणार. मंत्री उदय सामंतांची माहिती आहे. कबुतरखाने बंद केल्याच्या घोषणेनंतर कबुतरांमुळे होणाऱ्या संभाव्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर निर्णय. मुंबई लोकलमध्ये गेल्या 8 वर्षात 8,273 प्रवाशांनी जीव गमावलाय. रेल्वे रुळांवर अतिक्रमण, ट्रॅक ओलांडताना आणि रेल्वेतून पडल्यानं प्रवाशांचा मृत्यू झाला. उच्च महाविद्यालयात विद्यार्थी आणि प्राध्यापकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक. वर्गातच असणार बायोमेट्रिकची मशीन. मध्य रेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार समोर. ठाकुर्ली स्थानकात सकाळी 6:30 ते 7 पर्यंत तिकीट खिडकीच बंद. मशीनद्वारे तिकीट काढण्याच्या रेल्वेच्या सूचना. पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट वसतिगृह मिळावं या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारकडून पुण्यातील 34 गावांच्या कर वसुलीला स्थगिती. गावातील कर वसुली संदर्भात तातडीनं निर्णय घेण्याच्या मागणीसाठी पालिकेचं सरकारला पत्र. किल्ले रायगडावर लेखक दीपक नागवेकर यांच्या मोरपंखी पुस्तकाचं प्रकाशन. सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या 13व्या वंशज डॉक्टर शीतल मालुसरे यांच्या हस्ते प्रकाशन. हिंगोली जिल्ह्यातील प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था. अनेक प्रवासी निवारांमध्ये मोठं गवत वाढलं. काही प्रवासी निवाऱ्यांची पडझड. दुरुस्तीकडे किंवा निगराणीकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. जालन्यात 211 पैकी केवळ एकाच शाळेला सीबीएसई पॅटर्नची मान्यता. शाळेत सीबीएसई पॅटर्नच्या नावाखाली पालकांची लूट. अनधिकृत शाळांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची पालकांची मागणी. इंदापुरातील खंडोबा माळ इथल्या स्मशानभूमीच्या कामात दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये संताप. स्मशानभूमीसाठी 3 कोटींचा निधी मंजूर होऊनही कामात दिरंगाई. तत्काळ काम पूर्ण करा अन्यथा आंदोलनाचा नागरिकांकडून इशारा. सांगलीत याची पालिका क्षेत्रात उद्यान विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना 8 महिन्यांपासून पगार नाही. मानधनाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन. पुण्यात ढोल पथकांच्या सरावाला सुरुवात. गणेशोत्सवासाठी शहरातील ढोल पथक सज्ज. पुण्याहून दिल्लीकडे जाणाऱ्या खासगी कंपनीच्या विमानात तांत्रिक बिघाड लक्षात येताच वैमानिकानं प्रसंगावधान दाखवत विमान धावपट्टीवरून माघारी वळवलं. तांत्रिक दुरुस्तीनंतर विमानाचं उड्डाण. होळी नीट न केल्यानं आई वडिलांनी दिले मुलीला चटके. छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार. पालकांविरोधात गुन्हा दाखल. कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी रायगडच्या
जिल्हा शल्य चिकित्सकांवर हक्कभंग आणणार. खासदार सुनील तटकरेंची आरोग्य विभागाच्या कारभारावर नाराजी. कामात कुठलाही हलगर्जीपणा खपवणार नाही, तटकरेंचा इशारा. वसई विरारमध्ये सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू. सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पुढील 3 तासात मुसळधार पावसाची शक्यता. पुणे साताऱ्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी. मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील 6 तालुक्यात शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. अनेक भागात जनजीवन विस्कळीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 70 मिलीमीटर इतका पाऊस. नवी मुंबईत मुसळधार पाऊस. ठाणे बेलापूर मार्गावर पाणीच पाणी. मुसळधार पावसाचा वाहतुकीवर परिणाम. मुसळधार पावसामुळे मात्र वाहतूक कोंडी. नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्यावर पोलिसांचा पहारा. किनवट तालुक्यातला प्रसिद्ध धबधब्यावर बंदोबस्त. सुरक्षा कठडे नसल्यामुळे स्टंटबाज उतरतात नदीपात्रात. मुंबईत सकाळपासूनच पावसाला सुरुवात. मुंबई उपनगरात हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार. हवामान खात्याचा अंदाज. कराडमध्ये पावसाचा जोर वाढल्यानं कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले. 5000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम. रोहा नागोठणे मार्गावर दरड कोसळली. मार्गावरील वाहतूक त्यामुळे ठप्प झाली. रायगडच्या पोलादपूर तालुक्यात पावसाची धुवाधार बॅटिंग. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात. पुढील 3 ते 4 तासात रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज. रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. अनेक भागात मुसळधार पाऊस. 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार पुनरागमन. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय. घाटमथा परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे. कोयना धरणातून 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडला गेलाय. पुण्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. शिवणे वारजे खडकवासला भागात सकाळपासूनच पाऊस बरसतोय. कोल्हापूर जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढलाय. धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. 24 तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 3 फुटांची वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्यात पावसाचं दमदार पुनरागमन. शहर परिसरात आणि डोंगर माथ्यांवर जोरदार पाऊस बरसतोय. मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा. आतापर्यंत 65% पाऊस. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 90% पेरणी. वडापाव, समोसा, कचोरी आणि पिझ्झा पदार्थांचा धोकादायक खाद्यपदार्थांच्या यादीत समावेश. धोक्याचे फलक शासकीय कॅन्टीनमध्ये लावले जाणार. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून परिपत्रक जारी. अहमदाबाद विमान अपघातानंतर डीजीसीएचा मोठा निर्णय. सर्व एअरलाइन्सना 21 जुलैपर्यंत इंधन स्विचची तपासणी पूर्ण करण्याचे आदेश. अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आरडीएक्सने उडवण्याची धमकी. ईमेलनंतर परिसरात खळबळ. टास्क फोर्सकडून तपासणी सुरू. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज दुपारी पृथ्वीवर परतणार. भारतासोबत जगभरासाठी अभिमानाचा क्षण. लॉर्ड्स मैदानावर झालेल्या 3ऱ्या कसोटी सामन्यात भारताचा इंग्लंड विरोधात 22 धावांनी पराभव. मालिकेत इंग्लंडची 2-1 आघाडी. बुलढाण्यात टायर दुकानाला भीषण आग. घटनेत दुकानातील लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक. सीएसटी स्थानकादरम्यान डबल डेकर बसला आग. सुदैवानं जीवितहानी नाही. पुण्यात तळजाई टेकडीवर पोलीस भरती करणाऱ्या तरुणांना मारहाण. मुलीची पैलवानांनी छेड काढल्याचा आरोप. नंदीग्राम एक्सप्रेसला आग लागल्याचं वेळेतच लक्षात आल्यानं दुर्घटना टळली. चंद्रपूरमध्ये सोन्या चांदीचे दागिने लंपास. घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक. 1 लाख सोन्या चांदीचे दागिने हस्तगत. बुलढाण्यात पोलीस असल्याची बतावणी करत ढाबा चालकाची फसवणूक. ढाब्यावर अवैध दारू विक्री सुरू असल्याची बतावणी करत केली झडती. आरोपीवर गुन्हा दाखल. भंडाऱ्यात दुचाकी चोरणाऱ्या 2 चोरट्यांना अटक. कारवाईत 19 दुचाकी जप्त. पुण्यात लष्कर विंग कमांडरच्या घरावर दरोडा. दरोडेखोराने 40 तोळे सोनं आणि 8.5 लाख रुपये रोख रक्कम पळवली. शहरात खळबळ. अमरावती शहरात 24 तासात 2 हत्या. मित्रानेच केली मित्राची हत्या. किरकोळ कारणावरून घरात घुसून हत्या केल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.